वेलकम टू बँकिंग नॉलेज सिरीज। आज आपण जी कन्सेप्ट बघतोय ती म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट। सो बेसिकली जेव्हा आरबीआय मनी सप्लाय आणि इन्फ्लेशन आपल्या इंडियामध्ये मॅनेज करते तेव्हा ते दोन टूल्स वापरतात। एक असतं ते डायरेक्ट टूल्स आणि दुसरं असतं ते इनडायरेक्ट टूल्स। या दोन्ही टूल्समध्ये वेगवेगळे एलिमेंट्स वापरले जातात। CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन्स एक्सेट्रा। सो एक्झॅक्टली रेपो रेट काय असतो? तर रेपो रेट म्हणजे इट इज द रेट ॲट विच आरबीआय लेंड्स मनी टू द कमर्शियल बँक्स। सो ज्या रेटनी आरबीआय कमर्शियल बँकेला लोन देते त्यालाच म्हणायचं रेपो रेट। सो कमर्शियल बँक्सला जेव्हा लोन दिलं जातं इट इज ऑन शॉर्ट टर्म बेसिस अँड इट इज अगेन्स्ट द कोलॅटरल सिक्युरिटीज। आता रेपो रेट ही कन्सेप्ट कुठनं ओरिजिनेट झाली? तर बेसिकली इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द रेपो ट्रान्झॅक्शन, दॅट इज रिपर्चेस ऑब्लिगेशन। म्हणजे जेव्हा मी आरबीआय कडनं बॉरो करतो तेव्हा मी माझ्या सिक्युरिटीज आरबीआयला देतो आणि जेव्हा मी घेतलेले पैसे परत देतो आरबीआयला तेव्हा माझ्या सिक्युरिटीज मी परत घेतो ॲट अ प्री डिटरमाइंड प्राइस। आता जेव्हा आरबीआयला मनी सप्लाय कमी करायचा आहे तेव्हा आरबीआय नेहमी रेपो रेट वाढवते, कारण त्यामुळे कमर्शियल बँक्स कमी बॉरो करतात आणि त्यामुळे मनी सप्लाय कमी होतो। आता मग रिव्हर्स रेपो रेट ही काय कन्सेप्ट आहे? तर रिव्हर्स रेपो रेट ही एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द रेपो रेट आहे। म्हणजे इट इज द रेट ॲट विच आरबीआय ॲक्सेप्ट्स डिपॉझिट्स फ्रॉम द बँक्स। म्हणजे ज्या रेटनी बँक्स आरबीआय कडे डिपॉझिट ठेवतात त्यालाच म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट। नेहमी लक्षात ठेवायचं की रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा कमीच असणार आहे। त्याचं कारण फायनान्समधलं एक साधं प्रिन्सिपल आहे, जेव्हा आपण डिपॉझिट घेतो तेव्हाचा जो रेट असतो तो नक्कीच लोन देताना जो रेट असेल त्याच्यापेक्षा कमी असतो। आता जेव्हा आरबीआयला मनी सप्लाय कमी करायचा आहे तेव्हा आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते। त्याचं कारण बँक्स रिव्हर्स रेपो रेट वाढल्यामुळे जास्तीत जास्त पैसे आरबीआय कडे ठेवतात आणि त्यामुळे मनी सप्लाय कमी होतो। सो अशाच इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी गार्गी क्लासेस चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।